नमस्कार सगळ्यांना, माझ्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवतोय घरगुती वर्षभर टिकणारा मसाला कसा करायचा ते पूर्ण डिटेल माहितीमध्ये आणि माझ्या पद्धतीने बनवणार आहे। जशी माझी आई बनवते तसं जुन्या पद्धतीने बनवणार आहे आणि तेही चुलीवरती बनवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि वेळ न घालवता आपण आता लगेचच सुरुवात करूयात। चला मग। तर इथे मी लाल तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 किलो मिरच्या घेतल्यात। तर मी 1 किलोचं प्रमाण सांगते। इथे मी पावशेर बेडगी मिरची घेतली, ही ऑप्शनल आहे बरं का, तुम्ही घेऊ पण शकता आणि नाही घेतली तरी काहीच हरकत नाही। हा फक्त लाल कलर येण्यासाठी घेतलेली, ती तिखट नसते, फक्त लाल कलर येतो छान। आणि इथे पावशेर धने घेतलेत आणि इथे मी खडा मसाला घेतलेला आहे। तर त्या सगळ्यांसाठी मी 2 छटाक खडा मसाला घेतलेला आहे। याच्यामध्ये पूर्ण मसाले आहेत, तमालपत्र आहे, दालचिनी आहे, सगळेच मसाले आहेत। तर आता हे मसाले आपण भाजून घेऊयात सगळे। तर बघू शकता मी सगळे एक एक करून मसाले भाजून घेतलेले आहेत। तर म्हणजे चुलीवर तर जाळ कमीच ठेवायचा आहे आणि गॅसवरती जरी भाजत असाल तरी गॅस कमी करूनच भाजायचं आहे। आता मसाला चांगला भाजून घेतलाय, आता आपण धने भाजून घेऊयात। जास्त पण करपू नाही द्यायचे धने, थोडासा कलर चेंज झाला की मग आपण काढून घेऊयात। आता धने पण काढून घेतले, चांगले भाजून झालेले आहेत। आता आपण मिरच्या भाजायला घेऊ। तर इथे मी सकाळी 7-7:30 वाजता मिरच्या भाजायला घेतल्यात, कारण जास्त ऊन पडलं की मग ठसका उठतो त्याच्यामुळे। तरी पण थोडं थोडं ऊन आलेलं आहे। तर बघू शकताय आता मिरच्या भाजायला घेतल्यात मी। थोडं थोडं तेल टाकायचं, जास्त तेलाचा वापर नाही करायचा आणि जाळ एकदम कमी आहे बरं का। तर फुल जाळ केला तर मिरची करपल, म्हणून एकदम कमी जाळावरती भाजायच्या। तर अशाच सगळ्या मिरच्या भाजून घ्यायच्यात, थोड्या थोड्या करून, एकदाच नाही भाजायच्या, थोड्या थोड्या करून भाजल्या की चांगल्या भाजल्या जातात। आता परत मी अशाच सगळ्या मिरच्या भाजते। अगदी थोडं थोडं तेल टाकून भाजून घ्यायचं, जास्तीचं तेल नाही टाकायचं, कारण मसाला मग जाळी लागू शकते तेलामुळे, त्यामुळे जास्त तेलाचा वापर नाही करायचा। तर मी गॅसवर पण भाजू शकले असते, पण चुलीवर भाजल्यामुळे जरा मसाल्याला वेगळीच चव लागते बरं का। तर गावठी पद्धतीने बनवते मी। तर इथे मी बेडगी मिरची भाजून घेते चांगली। तर आपला मसाला भाजून तयार आहे, बघू शकता इथं। तर आता हे ढांग्यावरती कुटायला द्यायचं आहे, तर बघू शकताय। आता मी हे उद्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवते कुठून आणल्यानंतर। तर बघू शकता आपला मसाला दळून आणलाय आणि हे जवळजवळ 1.5 किलो मसाला झालेला आहे बघा। वर्षभर टिकतो, याला जाळी वगैरे काहीच नाही लागत आणि बेडगी मिरचीमुळे ह्याला छान लाल कलर आलेला आहे। तर बघू शकताय तुम्ही ह्याला एका फायबरच्या भरणीमध्ये किंवा काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवू शकता आणि जसं लागेल तसं यूज करू शकता। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि जर नवीन असताल माझ्या चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका।